जय जय रघुवीर समर्थ. समर्थ म्हणतात की या जगामध्ये एकाचा त्याग असतो तर दुसऱ्याचा लाभ असतो. व्यक्तीच्या त्यागातूनच अनेकांचा लाभ होतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. समर्थ म्हणतात की मुलांच्या शिक्षणासाठी आणि भल्यासाठी आई वडील कष्ट करतात, उन्हाचे चटके आणि पावसाचे तडाखे सहन करतात. त्यातूनच तो मुलगा लहानाचा मोठा होतो. समर्थ म्हणतात की लहानाचं मोठं करणं एवढं सोपं नाही. समर्थ म्हणतात की ज्या मुलाला लहानाचं मोठं करताना त्याला पोलिओ डोस द्यावा लागतो, त्याला शिक्षण द्यावं लागतं, संस्कार द्यावा लागतात, उत्तमाचा मार्ग दाखवावा लागतो आणि मग शिक्षणासाठी सर्व काही खर्च करावा लागतो आणि मग ते खर्च केल्यानंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुलगा मोठ्या पदावर जातो. पण तो मोठ्या पदावर गेल्यानंतर मात्र आई वडिलांना विसरतो. पण आई वडिलांनी सर्व सुखाचा त्याग केलेला असतो, सर्व आनंदाचा त्याग केलेला असतो, सर्व गोष्टी त्यांना आपण वाटत असतात की खरेदी करावं, पण त्यांनी स्वतःसाठी काहीच खरेदी केलेलं नसतं. फक्त आपल्या मुलांचा विचारच त्यांच्या डोळ्यासमोर येत असतो आणि पुन्हा मात्र ज्यावेळेस मुलगा मोठ्या पदावर जातो त्यावेळेस मात्र आई वडिलांना विसरून जातो आणि मग मात्र मोठ्या पदावर तो ज्यावेळेस जातो त्यावेळेस त्याचे आई वडील त्याच्या कंपनीमध्ये त्याला भेटायला जातात. त्यावेळेस त्या मुलाला आपल्या आई वडिलांची लाज वाटते आणि म्हणतो की मी एवढ्या मोठ्या पदावर आपले आई वडील असे राहणीमान त्यांचं. मग साहेबांना ओळख सांगताना मात्र आपलं हे माझे आई वडील आहेत हे ताटमानेने सांगत नाही, तर हे आमच्या घरातील नोकर आहेत असं सांगतो. मग बघा म्हणले समर्थ, त्या आई वडिलांना किती वेदना होतील, त्या आई वडिलांना किती दुःख झालं असेल, त्या आई वडिलांना किती त्रास झाला असेल असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. पण ज्याच्यामुळे आपण एवढ्या मोठ्या पदावर आहे, ज्याच्यामुळे आपण या कंपनीमध्ये जॉबला आहे, ज्याच्यामुळे आपण एवढा पगार घेतोय, ज्याच्यामुळे आपलं अस्तित्व आहे, हे मात्र मुलगा विसरून जातो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला भरलेलं कणीस दिसतं, आपल्याला भरलेलं कणीस दिसतं, पण त्याच भरलेल्या कणसापैकी एक बीज स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलेलं असतं. त्याच कणसाचं एक बीज स्वतःला जमिनीमध्ये त्याने गाडून घेतलेलं असतं आणि त्यावेळेसच ते भरलेलं कणीस आपल्याला बघायला मिळतं किंवा खायला मिळतं. पण ज्या बीजाने किंवा ज्या कणसाच्या दाण्याने आपल्याला स्वतःला त्या जमिनीमध्ये गाडून घेतलेलं असतं त्याचा विसर मात्र, त्याची आठवण मात्र कोणालाही राहत नाही, त्याचा विसर मात्र सगळ्यांनाच पडतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण उगाचच आपल्याला ते भरलेलं कणीस दिसत नसतं. त्या कणसाच्या बीजाने स्वतःचा त्याग केलेला असतो, स्वतःला गाडून घेतलेलं असतं, स्वतःचा कधीही विचार केलेला नसतो. त्यामुळेच ते उत्तमाचं कणीस आपल्याला बघायला मिळतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की या जगामध्ये कोणताही लाभ फुकट मिळत नाही, त्यासाठी कोणाला तरी जीव अर्पण करावा लागतो किंवा कोणाला तरी त्याग करावा लागतो असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. बघा समर्थ म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा जुलमी राजवटीविरुद्ध लढा दिला. सामान्य माणसाच्या मनात गुलामगिरीची चीड आणि स्वातंत्र्याची ओढ निर्माण केली. सामान्य माणसाच्या मनात गुलामगिरीची चीड आणि स्वातंत्र्याची ओढ निर्माण केली आणि मराठी माणसाची अस्मिता फुलवली. मावळ्यांच्या बळावर स्वराज्याची उभारणी केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या बळावर स्वराज्याची उभारणी केली आणि समोर मृत्यू दिसत असतानाही त्यांचे साथीदार बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे यासारख्या साथीदारांनी स्वराज्यासाठी आपल्या प्राण पणाला लावले आणि झुंज दिली, शेवटच्या श्वासापर्यंत झुंज दिली आणि प्रसंगी प्राणाची आहुती दिली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की एकाचा त्याग असल्याशिवाय दुसऱ्याचा लाभ होत नाही. येथे बाजी प्रभू देशपांडेंनी स्वतःचा जीवाचा पर्वा केली नाही, तानाजी मालुसरे यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही. त्यांनी वेळप्रसंगी आपला प्राण सुद्धा द्यायला समोर आले, प्राण सुद्धा द्यायला तयार झाले असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण मोठे व्हायला हरकत नाही. समर्थ म्हणतात की आपण मोठे व्हायला काहीच हरकत नाही, पण ज्याच्या जीवावर आपले अस्तित्व निर्माण झालं आहे त्या माता पित्यांना आपल्यापासून वेगळे करू नका. ज्याच्या जीवावर आपले अस्तित्व निर्माण झाले आहे त्या माता पित्यांना आपल्यापासून वेगळे करू नका. आणि म्हणून समर्थ म्हणतात की त्याग छोटा असो या मोठा, पण त्याचं फळ अनंत पटीने माणसाच्या वाट्याला येतं. त्याग छोटा असो या मोठा, पण त्याचं फळ अनंत पटीने माणसाच्या वाट्याला येतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं.
आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जगात कोणताही लाभ फुकट मिळत नाही, त्यासाठी कोणाला तरी जीव अर्पण करावा लागतो किंवा कोणाला तरी त्याग करावा लागतो असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. बघा समर्थ म्हणतात की पृथ्वी गोल आपल्या भोवतीच फिरते. बघा समर्थ म्हणतात की पृथ्वी गोल आपल्या भोवतीच फिरते. तसे समर्थ म्हणतात की पृथ्वी गोल आपल्या भोवतीच फिरते, तसं आपण केलेले कर्मही आपल्या भोवतीच फिरणार आहे. तसं आपण केलेलं कर्म ही आपल्या भोवतीच फिरणार आहे. त्यामुळे समर्थ म्हणतात की उत्तम कर्म करा. आपण जर आज वाईट कर्म केलं, कुणाला दुखवलं, कुणाला त्रास दिला, कुणाला वेदना दिला, कुणावर रागवलं, तर ते फिरून परत आपल्याचकडे येणार आहे. ते आपल्याला परत भोगावं लागणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे फिरून आपल्या चरणापाशी येऊन पडणार आहे. म्हणून कर्म हे उत्तम करा असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं. तरी आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.